तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही शिवाजी युनिव्हर्सिटी 2024-25ची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अधिविभागामध्ये अजून प्रवेश पूर्ण झालेला नाही किंवा विद्यार्थ्यांची संख्या जी आहे प्रवेश क्षमता तर ती पूर्ण झालेली नाही। त्यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटीनं काय केलं आहे, री एंट्रन्स आयोजित केले आहे। तर ही री एंट्रन्स 28/6/2024ला होणार आहे आणि ही री एंट्रन्स जे काही DOT डिपार्टमेंट आहे ह्या DOT डिपार्टमेंटला होणार आहे। तर ह्या री एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला काय करायचं आहे, 19/6/2024 ते 25/6/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रवेश जो काही अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे। जे काही एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो 19/6/2024 ते 25/6/2024 या दरम्यान भरायचं आहे आणि 28 तारखेला तुमची काय होणार आहे, एक्झाम होणार आहे। तर ह्यामध्ये कोणकोणत्या विषयासाठी तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकता, तर ह्याच्यामध्ये MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc बॉटनी, झूलॉजी, मॅथेमॅटिक्स, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी आणि मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, मायक्रोबायोलॉजी असेल, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, त्याच्यासोबत MA योगशास्त्र, त्याच्यासोबत परत तुम्ही MSc नॅनो टेक्नॉलॉजी, त्यानंतर MA वुमन स्टडीज, हे जे काही वेगवेगळे विषय आहेत ह्या वेगवेगळ्या विषयासाठी तुम्ही काय करू शकता, एंट्रन्स एक्झामचे फॉर्म भरू शकता। त्याच्यासोबत ज्या कोर्ससाठी एंट्रन्स एक्झाम नाही तर त्या कोर्ससाठी जे काही प्रवेश होणार आहे त्या प्रवेशाची मुदत वाढवलेली आहे, तर हे प्रवेश 30/6/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन जे काही तुमचं होम पेज आहे युनिव्हर्सिटी त्या होम पेजवरती जायचं आहे, तुम्हाला तिथं जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरून तुम्हाला काय करायचं आहे, जे काही री एंट्रन्स एक्झाम आहे त्या री एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला इलिजिबल व्हायचं आहे आणि जे काही तुमचे नॉन एंट्रन्सचे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासाठी पण तुम्ही 30 तारखेपर्यंत काय करू शकता, फॉर्म भरू शकता। त्यासाठी तुम्हाला जी काही शिवाजी युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे, ॲडमिशनच्या विंडोवरती जाऊन तिथं तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि 28 तारखेला जी काही एंट्रन्स एक्झाम आहे त्या एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला तिथं यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ही जी काही री एंट्रन्स एक्झाम आहे ह्या री एंट्रन्स एक्झामसाठी 19/6/2024 ते 25/6/2024 ह्या दरम्यान फॉर्म भरायचा आहे आणि ती एक्झाम तुम्हाला देणं तिथं अनिवार्य असणार आहे। तर ह्याच्या रिझल्टवरती पुढची प्रवेश परीक्षा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही एक्झाम आहे ते एक्झाम देणं मॅन्डेटरी आहे। तर ज्या विद्यार्थ्यांची अजून एक्झाम द्यायची राहिलेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅक राहिलेले आणि त्यांचे रिझल्ट लागलेत तर ते विद्यार्थी पण आता पास असतील तर फॉर्म भरू शकतात आणि काय करू शकतात, ह्या एक्झामसाठी इलिजिबल होऊ शकतात। तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घ्यायचा त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावे, परीक्षा द्यावी आणि त्यानुसार त्यांनी नंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होऊन कुठंतरी ॲडमिशन घ्यावं, ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे।